शहरातील रस्त्यांच्या विकास कामांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असताना काही ठिकाणी रस्ता बांधल्यानंतर पुन्हा त्याच रस्त्याची खोदाई आणि त्यानंतर पुन्हा डांबरीकरण अथवा काँक्रिटीकरण करण्याची कामे होत असल्याने सार्वजनिक पैशांच्या वापराबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे. बांधा, खोदा आणि पुन्हा बांधा या पद्धतीवर भाष्य करणारे एक व्यंगचित्र सध्या चर्चेत असून त्यातून रस्ते विकास कामांमधील संभाव्य नियोजनाच्या त्रुटींवर आणि कंत्राटी व्यवस्थेवर टीका करण्यात आली आहे. व्यंगचित्रामध्ये एका बाजूला रस्ता तयार करणार रोलर, त्यानंतर जेसीबीच्या माध्यमातून नव्याने केलेला रस्ता खोदला जात असल्याचे दाखवण्यात आले आहे. पुढे पुन्हा त्याच ठिकाणी रस्ता बांधला जात असल्याचे चित्रित करण्यात आले आहे. संपूर्ण प्रक्रियेभोवती पैशांचा प्रवाह दाखवत कंत्राटावर कंत्राट काढा, जनतेचा पैसा लुटा असा संदेश देण्यात आला आहे. हे व्यंगचित्र प्रत्यक्ष कोणत्याही विशिष्ट कंत्राटदाराविरुद्ध सिद्ध झालेला आरोप नसून सार्वजनिक बांधकामांच्या पद्धतीवर केलेली व्यंगात्मक टीका म्हणून पाहता येते. रस्ता तयार झाल्यानंतर काही काळातच पाणी पुरवठा, ड्रेनेज, विद्युत वाहिन्या, गॅस पाईपलाईन, इंटरनेट किंवा इतर भूमिगत सुविधांसाठी रस्ता पुन्हा खोदावा लागल्यास नव्याने केलेल्या रस्त्याचे नुकसान होते. जर आवश्यक भूमिगत कामे आधीच पूर्ण करून त्यानंतर रस्ता तयार केला तर त्याच रस्त्याची पुन्हा खोदाई करण्याची वेळ कमी होऊ शकते. परिणामी सार्वजनिक निधीची बचत, वाहतूक कोंडी कमी आणि नागरिकांना होणारा त्रासही कमी होऊ शकतो. जनतेच्या पैशांचा योग्य वापर व्हावा. कराच्या माध्यमातून आणि विविध शासकीय योजनांद्वारे उपलब्ध होणारा पैसा हा सार्वजनिक निधी असतो. त्यामुळे विकास कामांमध्ये अनावश्यक पुनरावृत्ती होऊ नये आणि प्रत्येक रुपयाचा योग्य तो वापर व्हावा ही नागरिकांची अपेक्षा आहे. रस्ते विकास कामांमध्ये पूर्वनियोजन, विभागीय समन्वय, दर्जेदार काम, तांत्रिक तपासणी आणि सामाजिक लेखापरीक्षण यांना महत्त्व दिल्यास अशा प्रश्नांना मोठ्या प्रमाणात आळा बसू शकतो. शहरातील ज्या रस्त्यांवर अल्प कालावधीत बांधकामानंतर पुन्हा खोदाई करण्यात आली आहे अशा कामांची प्रशासनाने पाहणी करावी. संबंधित कामांचा खर्च, मंजुरी, कारणे आणि जबाबदारी याची माहिती नागरिकांसमोर आणावी अशी मागणी होत आहे. विकास कामांमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित झाली तरच बांधा, खोदा, पुन्हा बांधा या चक्राला आळा बसून जनतेच्या पैशांचा योग्य विनियोग होईल.